हां त्यावेळेला 3.5 ते 4 किलो खाद्य 16-17 किलो भिजवून ठेवला आपण जवळपास 17-18 किलो ते बदल हे सगळं व्यवस्थित समजून जा म्हणजे कसं आता गुरगाचं आपल्याकडे जायचं म्हणजे ऐका ना विषय काय माहिती का आणि जर समजा आपण तयार करतो हां यावेळेस आपण जी सगळं घेतली गोदरेज हां त्यानंतर हां समजा आज त्या तुमच्या मक्काची राखी तिच्यामध्ये हां त्या साईजची मक्का भरडली गेली पाहिजे नाही ऐका ना बरंच बघायचं काय होतं ऐका ना डायरेक्ट पिठासारखी भरड मी पहिले काय बोललो त्या दादांना की हा दुग्ध व्यवसाय असा विषय तो एका दिवसात होणारा विषय नाही. आता तुम्ही जे बोलले ही सुग्रास भिजून तर कंपनी हां मक्काची साईज जी भरड्याची हो ना हो हां ज्या प्रमाणामध्ये किती साईज ती भरड्याची बरं मक्काचा भरडा तसंच तयार झाला पाहिजे त्यापेक्षा बारीक जर झाला ऐका ना तुम्ही जे म्हणले मक्क्याचं भरड्याचं तर मक्क्याचं माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला मक्काचा भरडा तेव्हाच द्या जेव्हा तुम्ही सुग्रास वापरणार नाहीये स्वतःचा फिडिंग फॉर्म्युला डॉक्टर साहेबांकडून तयार करून घेणार आहे तेव्हाच तुम्ही मक्काचा भरडा द्या. आणि तुम्ही जे म्हणल्यास मुरघास कोणाकडेच नाहीये म्हणूनच तुम्ही आपल्याकडे एवढ्या लोकांना व्यवसाय परवडत नाहीये म्हणूनच एकमेव कारण आहे. तुम्ही जोपर्यंत मुरघास करणारच नाही तोपर्यंत तुम्ही या व्यवसायात यशस्वी होणारच नाही हे एकमेव त्याच्या मागे कारण आहे. आज तुम्ही गोट्याला किती रुपयाचे सिमेंट आज तुम्ही लावताय तेवढं सांगा. आज आमच्या गोट्याला 4,500चे WWS चे आम्ही सिमेंट वापरतोय. इतक्या आज माझं रोजचं दूध 5,000चं असलं तर मी आज 5,000चं एक सिमेंट जर वापरतोय कारण माझं कन्सेप्शन रेट तेवढा चांगला आहे. मग तो का चांगला आहे कारण माझ्या गाईंना विचित्र प्रकारच्या साठी खाण्यात येत नाही किंवा असे मक्याचे भरडे आडमदडून जात नाही. गाईचं शरीर एष्टी चांगली राहते म्हणून ते लगेच पटकन कॉन्शी होत आहे. या गोष्टी सगळ्या अवलंबून आहे. पण जोपर्यंत तुम्ही मुरघास करणार सर तर सांगतीलच तुम्हाला करणार नाही तोपर्यंत आपल्याला दुधाचा व्यवसाय परवडणार नाही. आपल्याला गाईंचं तुम्ही पंजाब काय पूर्ण हॉलंड वरून जरी काय आणली महाराष्ट्रात तरी ती तुम्हाला दूध देणार नाही. हे तेवढंच मी काय सांगितलं की आपल्या इथे किती लोक आहे की त्यांची काय किती लिटर वाटते हे सांगावं त्यांनी किती लिटर वाटते. ऐका ना हा ऐका ना आता इथं जेवढे शेतकरी प्रत्येकाकडे जमीन आहे बरोबर आहे का कोणाकडे नसेल पण आज